नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आज आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीचा म्हणजे सन 2019 म्हणजे सप्टेंबर 2021 साली झालेला आपण संपूर्ण जो पेपर आहे तर आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर या पेपरमध्ये आपण शाचे जे 100 प्रश्न आहेत तर ते जसे तसे ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर आगामी येणारी जी पोलीस भरती आहे त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात। पाहूया त्याच्या आपल्या कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीच्या सन 2019च्या पेपरमधील प्रश्न पहिला ते तुम्ही वाचून घ्या। आपण डायरेक्ट आता प्रश्नांकडे वळूयात। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता। तर काय दिलेलं आहे, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते असं विचारलेलं आहे। तर ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी कोणाची असते, तर गावच्या सरपंचाची असते। कोणाची असते, गावचा सरपंच। म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे सरपंच। आणि सरपंचाच्या गैरहजेरीत त्याची जबाबदारी कोण पार पाडतो, तर उपसरपंच पार पाडतो, हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2। महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदा टिंबटिंब आहेत। तर महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे एकूण 36 जिल्हे आहेत, पण आपल्या एकूण 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीत। तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता एकूण 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा आहेत। म्हणजेच ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। तर एकूण 36 जिल्ह्यांपैकी एकूण 34 जिल्ह्यातच म्हणजे काय आहे, तर जिल्हा परिषदा आहेत। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। सागर तळावरील पर्वतरांगांना टिंबटिंब म्हणून ओळखले जाते। म्हणजे आता समुद्र तळातील इथे विचारलेलं आहे। म्हणजे समुद्र तळावरील ज्या पर्वतरांगा आहेत तर त्यांना आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण जलमग्न पर्वत म्हणतो। काय म्हणतो, जलमग्न पर्वत। आता तुम्ही बघितलं असेल, आता समजा हा जर इथे समुद्र आहे तर तुम्ही इथे पाहू शकता। तर याप्रमाणे असं जर इथे समुद्र असेल, हा पूर्ण समुद्र खाली आहे, तर याप्रमाणे तुम्ही आतमध्ये असं पाहिलं असेल, आतमध्ये इथे डोंगरासारखे जे भाग असतात हे पाणी आहे, पाणी असतं, तर त्या खाली जे असतात तर ते जलमग्न काय असतात, तर ते पर्वत असतात। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 4। इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली होती? तर आता ऑप्शन दिलेत, लोकमान्य टिळक, रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस की भगतसिंग। तर इंडियन इंडिपेंडन्स लीग जी होती तर त्याची जी स्थापना होती तर ती रासबिहारी बोस यांनी केली होती। कोणी केली होती, तर रासबिहारी बोस यांनी केली होती। म्हणून ऑप्शन बी 2 जे आहे तर ते आपला आन्सर असणार आहे रासबिहारी बोस। आणि केसरी व मराठी ही वृत्तपत्रेचे जनक जे आहेत तर ते लोकमान्य टिळक आहेत। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 5। द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? तर आता समासाबद्दल हा प्रश्न आहे। तर आपल्याला द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखायचं आहे। तर अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा जो, तर म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय वेगळाच अर्थ प्राप्त होतो। म्हणजे हे काय, तर हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे अनंत। त्याप्रमाणे ऑप्शन 2 मध्ये काय दिलेलं आहे, समुद्र काठ दिलेला आहे। तर समुद्र काठ हे कशात येतं, म्हणजे समुद्राचा काठ म्हणतो आपण। समुद्र काठ म्हणजे काय, समुद्राचा काठ। म्हणजे हे षष्टी सत्पुरुष समासाचं उदाहरण आहे समुद्र काठ। त्याप्रमाणे पुरणपोळी। आता पुरणपोळी म्हणजे काय, पुरण घालून तयार केलेली पोळी। म्हणजे जिथे मधले काही शब्द जे असतात तर ते लोप पावलेले असतात, तर त्याला आपण मध्यम पदलोपी समास म्हणतो। तर ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता, तर ने आण दिलेलं आहे। म्हणजे ने आणि आण म्हणजे ते काय, दोन्ही शब्द इथे पद महत्त्वाचे असतात। ने आणि आण म्हणजे आणि व या पदांचा आपल्याला विग्रह करताना ते जोडावे लागतात, तर त्यांना आपण काय म्हणतो, तर द्वंद्व समास म्हणतो। म्हणजे ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे ने आण, जे की द्वंद्व समासाचे उदाहरण आहे। पुढील प्रश्न, आणि अथवा ही टिंबटिंब अव्यय आहेत। तर आत्ताच मी सांगितलं आणि व अथवा ही कशा आहे, तर ही उभयान्वयी अव्यय आहेत। म्हणून ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता दिलेलं आहे, शब्दयोगी अव्यय नाम किंवा सर्वनामांना जोडून येतात। म्हणजे झाड हे जर नाम असेल तर झाडाखाली, झाडावर म्हणजे खाली वर जे दिलेले असतात तर हे नामाला जोडून तर ते शब्दयोगी अव्यय असतात। केवलप्रयोगी अव्यय म्हणजे आपल्या निव्वळ ज्या भावना असतात तोंडातून निघालेल्या, म्हणजे अबब, अरेच्या, आहा यापैकी हे केवलप्रयोगी अव्यय असतात। तर आणि अथवा ही जी आहेत तर ती उभयान्वयी अव्यय आहेत। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 7। पायाखाली रान खाली सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा। म्हणजे पायाखाली रान घाली सारे असं दिलेलं आहे। तर हे जे वाक्य आहे तर त्या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे। तर आता क्रियापद म्हणजे काय, तर ज्याच्याने क्रिया पूर्ण होते। तर आता इथे घाली जो शब्द आहे तर तो काय असणार आहे, क्रियापद असणार आहे, ज्याच्यातून काय होते, तर क्रियेचा अर्थ स्पष्ट होतो। म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे। तर पायाखाली रान घाली सारे, तर ऑप्शन 2 जे आहे तर ते क्रियापद आहे घाली। पुढील प्रश्न पाहूयात,
प्रश्न क्रमांक 8. तर ते काय, आता गणितावरती आधारित हा प्रश्न आहे. तर काय दिलेला आहे, प्रति चौरस मीटर रुपये 600 प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत रुपये 4,20,000 आहे. तर भूखंडाची लांबी जर 35 मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल. तर आता इथे आपल्याला प्रति चौरस मीटरचा खर्च दिलेला आहे, 600 रुपये दिलेला आहे आणि भूखंडाची किंमत देखील दिलेली आहे एकूण, म्हणजे 600 रुपये चौरस मीटर म्हणजे एकूण किती, 4,20,000 एवढा तो खर्च दिलेला आहे. आणि आपल्याला इथे त्याची काय दिलेली आहे, लांबी दिलेली आहे 35 मीटर भूखंडाची, तर त्याची रुंदी काढायची आहे. आणि भूखंड कसा आहे, तर तो आयताकार दिलेला आहे. तर आता हे आपण कसं सॉल्व्ह करतो, तर आता गणितात दिल्याप्रमाणे पाहू शकता. तर हा भूखंड आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर ही जी आहे तर त्याची लांबी तर ही 35 सेंटीमीटर दिलेली आहे आणि रुंदी जी आहे तर ती आपल्याला काढायची आहे. हा भूखंड आहे आयताकार. आता आपल्याला काय दिलेला आहे, खर्च दिलेला आहे प्रति चौरस मीटर प्रमाणे. त्याची किंमत किती दिलेली आहे, 600 रुपये, म्हणजे 600 रुपये प्रति चौरस मीटर हा खर्च दिलेला आहे. आणि भूखंडाची एकूण किंमत दिलेली आहे ह्या भूखंडाची आयताकार, तर ती दिलेली आहे 4,20,000 रुपये. तर आता भूखंडाचे क्षेत्रफळ आपण कसं काढतो, तर भूखंडाची एकूण किंमत भागिले प्रति चौरस मीटरचा भूकंपाची किंमत, म्हणजे ह्या 4,20,000ला जर 600 म्हणजे प्रति चौरस मीटर जो खर्च दिला आहे त्याने जर भागलं तर आपल्याला काय मिळणार आहे, भूखंडाचे क्षेत्रफळ मिळणार आहे. म्हणजे भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर काय येईल, तर खर्च किती आहे, भूखंडाची एकूण किंमत 4,20,000 आहे आणि प्रति चौरस मीटर किंमत किती आहे, 600 आहे. म्हणजे 600 जर भागलं तर ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य कट झाल्या, राहिलं काय 4,200 भागिले 6, 6 1 6, 6 7 42 आणि वरच्या 2 शून्य म्हणजे किती आलं, 700 मीटर वर्ग. म्हणजे 700 चौरस मीटर आपलं काय आलं, तर त्या भूखंडाचं क्षेत्रफळ आलं. तर आता भूखंडाचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं, कारण भूखंड हे आयत आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ काय असतं, लांबी गुणिले रुंदी असतं. तर भूखंडाचे क्षेत्रफळ आले आपलं 700, लांबी दिली आपल्याला 35 आणि आपल्याला रुंदी काढायची आहे म्हणून ती बी आपण मानूया. बी बरोबर काय होणार, हे 35 इकडे 700ला भागाकारात जाईल. म्हणजे बी बरोबर काय, विड्थ म्हणतो त्याला आपण, म्हणजे रुंदी, तर किती येणार 700 भागिले 35, 35 1 35, 35 दोन्ही 70 आणि वरचा 0 म्हणजे किती 20. म्हणजे 20 मीटर जी आहे तर ती काय येणार आहे, तर त्या भूखंडाची लांबी असणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल, तर आता ते 20 मीटर कशामध्ये, तर ऑप्शन 4 मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर त्या भूखंडाची जी रुंदी आहे तर ती 20 मीटर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 9. रासगोपतार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलेले आहे. तर रासगोपतार हे जे आहे तर ते दादाभाई नौरोजी यांचं म्हणजे वृत्तपत्र आहे. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे, जे की गुजराती भाषेत होतं. रासगोपतार जे दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेलं आहे. महात्मा फुले यांचं कोणतं होतं, तर दीनबंधू होतं. पुढील प्रश्न क्रमांक 10. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जो पक्ष होता तर त्याची स्थापना, त्या स्थापनेसाठी पुढाकार कोणी घेतलेला होता, तर इंग्लंडचे जे एक अधिकारी होते ॲलन ह्यूम, सर ॲलन ह्यूम, जे ऑप्शन ए मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर हे ॲलन ह्यूम जे होते तर त्यांनी जो पुढाकार घेतलेला होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसाठी. आणि याची जी स्थापना आहे तर ती कधी 28 डिसेंबरला झाली. कधी 28 डिसेंबर कधी 1884ला, 1885 मध्ये, 28 डिसेंबर 1885 मध्ये याची स्थापना झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची. आणि त्याचे पहिले जे अध्यक्ष होते तर कोण होते, तर उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. आणि ही जी सभा आहे तर ती मुंबई येथे झाली होती, हे देखील लक्षात ठेवा. पहिली जी सभा आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनेची तर ती मुंबई येथे झाली. आणि इथे लॉर्ड कर्झन यांनी काय केली होती, तर बंगालची फाळणी केली होती. रॉबर्ट क्लाइव्ह याला आपण काय म्हणतो, यांनी दुहेरी राज्य व्यवस्था चालू केली होती. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 11. चवदार तळे सत्याग्रह कोणी केला. तर हा चवदार तळे सत्याग्रह महाड येथे झालेला होता, म्हणजे पाण्यासाठी. तर तो जो आहे तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता 1927च्या दरम्यान. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं काय असणार आहे, तर आन्सर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मनुस्मृती दहन देखील त्यांनी तिथेच केले होते. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 12. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात. म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त असतात आपली, तर त्यांची जी नेमणूक आहे तर ती कोणाद्वारे केली जाते. तर कोण करतात, तर आपले भारताचे राष्ट्रपती जे आहेत तर ते मुख्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त असतात तर त्यांची नियुक्ती करतात. कोण करतात, तर ते राष्ट्रपती करतात. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं
ॲन्सर असणार आहे. आणि राष्ट्रपतींना शपथ कोण देतात, तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे शपथ देतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. तर हा थोडा इथे स्पष्ट दिसत नाही, पण मी वाचून दाखवतो. काय दिलेलं आहे, ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी म्हणजे संमत करण्यात आला होता, म्हणजे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला होता ग्राहक संरक्षण कायदा. तर तो जो आहे, तर ग्राहक संरक्षण कायदा जो आहे तर तो सन 1986 मध्ये जो आहे तर तो संमत करण्यात आलेला होता. हे तुम्ही लक्षात ठेवा. ग्राहक संरक्षण कायदा जो होता तर तो 1986 साली संमत करण्यात आलेला होता. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे, राजीव गांधी सरकारच्या काळात. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. काय दिलेलं आहे ते, एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व 3 चाकी सायकली आहेत. त्यांचे हँडल्स मोजल्यास 40 भरतात. म्हणजे 2 चाकी आणि 3 चाकी सायकल हँडल मोजले तर 40, म्हणजे एकूण दोन्ही मिळून सायकलची संख्या इथे 40 दिलेली आहे. व चाके जर मोजल्यास किती, 104 होतात. आता दोन्ही सायकलींची चाके मिळून 104 होतात. तर त्यापैकी 2 चाकी व 3 चाकी सायकली यांची संख्या अनुक्रमे किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे त्यांच्या चाकांची संख्या दिली आहे 104, 2 चाकी 3 चाकीची, आणि एकूण त्यांची संख्या दिलेली आहे 40. तर आपल्याला दोन्ही संख्या म्हणजे सायकलच्या संख्या आपल्याला काढायच्या आहेत, 2 चाकी व 3 चाकीच्या. तर कसे काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे, एका दुकानात दुचाकी व 3 चाकी मिळून किती आहेत, तर एकूण 40 सायकली ज्या आहेत तर त्या आहेत. आता दोघींची चाके मोजल्यास किती होतात, 104 होतात. तर आता एकच तुम्ही लक्षात ठेवा, यासाठी डायरेक्ट 10 सेकंदात तुमचा आन्सर निघणार आहे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 3 चाकी सायकलींची संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर त्याचं एक फॉर्म्युला असतो, चाकांची संख्या वजा सायकलींची दुप्पट, त्यामधून वजा करायची. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला 3 चाकी 2 सायकलीवरील उदाहरण दिलं, 2 चाकी 3 चाकीवरील, तर 3 चाकी सायकलीची संख्या काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, चाकांची संख्या वजा सायकलींची दुप्पट. तर चाकांची संख्या किती दिलेली आहे, 104 दिलेली आहे, आणि सायकली किती आहे 40, म्हणून 40 दोन्ही किती येणार आहे, 80 येणार. म्हणजे 104 वजा आहे 80 केलं तर किती येतं, 24 येतं. म्हणजे जे आन्सर येतं तर ते डायरेक्ट 3 चाकी सायकलींची संख्या असणार आहे, तर ती किती असणार आहे, 24 असणार आहे. आता मग 2 चाकी सायकली किती असणार आहेत, तर दोन्ही मिळून एकूण 40 आहे. त्या 40 मधून हे 24 आपल्याला वजा करावं लागेल. 40 मधून 24 गेले, राहिले किती, 16. म्हणजे 2 चाकी अनुक्रमे 16 आणि 3 चाकी ज्या आहेत तर त्या 24 असणार आहे. म्हणजे 16 व 24 अनुक्रमे 2 चाकी व 3 चाकी सायकली असणार आहेत. म्हणजेच आपला आन्सर काय असेल, तर इथे अनुक्रमे आपल्याला विचारलेलं आहे 2 चाकी व 3 चाकी. तर इथे ऑप्शन 4 मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता 16 व 24. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 15. तर काय दिलेलं आहे, ते एक समीकरण दिलेलं आहे. तर इथे काय केलेलं आहे, 5 गुणिले 9 बरोबर इथे 54 दिलेलं आहे. इथे 7 गुणिले 4 बरोबर 82 दिलेलं आहे. तर आपल्याला 9 गुणिले 8 बरोबर इथे काढायचं आहे. तर 5 9 किती असतं, 45 असतं. 45ला जर आपण उलटं करून लिहिलं तर किती येतं, 54 येतं. त्याप्रमाणे 7 चौक किती असतं, 28 असतं. 28ला उलटं करून लिहिलं तर 82 येतं. आणि 9 8 किती असतं, 72 असतं. तर 72ला जर उलटं करून आपण लिहिलं तर किती येणार आहे, तर ते 27 येणार आहे. तर 27 इथे तुम्हाला कुठे दिसत आहे, तर ऑप्शन 1 मध्येच तुम्हाला दिसत आहे. म्हणजेच 9 गुणिले 8 या दिलेल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर ते किती यायला पाहिजे, तर ते 27 यायला पाहिजे. ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF आन्सर की सहित फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF देखील फ्रीमध्ये मिळवू शकता. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल म्हणजे कोल्हापुराचं जे SRPF म्हणजे IRB सेंटर आहे, तर त्याचा गट क्रमांक आपल्याला इथे विचारलेला आहे. तर आता प्रत्येक म्हणजे जिल्ह्याचे कुठे कुठे SRPFचे तुकडे आहेत ते तुम्हाला नावासहित आणि गटसहित माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्यावर देखील एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आता कोल्हापूर राज्य राखीव पोलीस बल जो आहे तर त्याचा गट क्रमांक जो आहे तर ते IRB म्हटलेला आहे. तर तो किती आहे, तर तो 14 दिलेला आहे. ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे. तर कोल्हापूर राज्य राखीव पोलीस बलाचा जो गट क्रमांक आहे तर तो 14 आहे. ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 15. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात. म्हणजे एखादा सामासिक शब्द दिलेला आहे तर त्याची फोड करून आपण जो म्हणजे तो विग्रह करतो त्याला काय म्हणतो, आपण विग्रह म्हणतो. म्हणजे विग्रह ऑप्शन 1 मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता.
संधी विग्रह त्याला आपण म्हणतो. म्हणजे सामासिक शब्द फोड करून ते त्या दाखवणाऱ्या पद्धतीला आपण काय म्हणतो, संधी विग्रह म्हणतो. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे, विग्रह त्याला आपण म्हणतो. पुढील प्रश्न क्रमांक 18. 8.5 किलोग्रॅम खजुराच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील. म्हणजे 8.5 किलोग्रॅमचं खजूर आहे. तर आता 8.5 म्हणजे काय, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. मग 8.5 म्हणजे किती, 8.5 किलो म्हणजे 8500 ग्रॅम आणि 250 ग्रॅमची एक पिशवी. म्हणजे त्याला आपण 250 ने भागणार. या 2 शून्याला 2 शून्य गेल्या, राहिलं काय 850 भागिले 25. 25 एके 25, 25 त्रिक 75, उरले 10, वरून घेतले 0, 25 चोक 100, किती आलं 34 आलं. म्हणजे 34 जे आहे तर 250 ग्रॅम म्हणजे पाव किलोची एक पिशवी. याप्रमाणे 8.5 किलोमध्ये किती पिशव्या तयार होतील, तर एकूण 34 पिशव्या तयार होतील. तर ते ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 19. काय दिलेलं आहे ते, 42 मीटर लांबीचे कापड. कापडाची लांबी दिलेली आहे 42 मीटर. तर ते 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल. म्हणजे 42 मीटर लांबीचं कापड आहे तर ते 6 ठिकाणी आपल्याला कापायचं आहे. तर ते एक प्रत्येक तुकडा जो आहे तर तो किती लांबीचा असेल, तर ते सारख्या अंतरावर आपल्याला कापायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही काय करता, डायरेक्ट 42ला 6 ने भागता आणि 6 7 42 म्हणून 7 ऑप्शन दिसते ते तुम्ही करून टाकता. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर कारण का, तर तुम्ही इथे पाहू शकता. तर हा इथे तुकडा आहे, आता तुम्ही पाहू शकता 7 मीटर लांबीचा हा तुकडा आहे. या तुकड्याला जर आपण 6 ठिकाणी जर कापलं तर आता इथे किती भाग होतात त्याचे, 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे 6 ठिकाणी जर आपण कापलं तर किती भाग होतात त्याचे, 7 भाग होतात. म्हणजे एक तुकडा जो आहे तर तो किती लांबीचा असणार आहे, तर 42 भागिले आपल्याला काय करावं लागेल, एकूण 7 तुकडे होतात म्हणून 7 ने भागावं लागेल. तर 6 हे तुकडे दिले नाही तर ते कट किती मारले त्याची संख्या दिलेली आहे, म्हणून इथे आपण फसतो. म्हणजे 42ला जर इथे एकूण किती 7 तुकडे होतात 6 कट मारल्यावर, तर त्या 7 न जर भागलं 7 चकून 42 म्हणजे एक तुकडा जो आहे तर तो किती जाणार आहे, तर तो 6 मीटर लांबीचा येणार आहे. तर 6 मीटर कशामध्ये दिले, ऑप्शन 4 मध्ये दिले. तर इथेच मुले फसतात. तर हे तुम्ही समजून घ्या. तर जेवढे कट मारायला सांगितलेत त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त होतो. म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर 4 जे आहे तर ते आपला आन्सर असणार आहे, 6 मीटरचा एक तुकडा असेल. तर प्रश्न क्रमांक 21 काय दिलेला आहे ते, 10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल. तर आता 10 आणि 22 इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण 12 दिवसाचा फरक पडतो. 10 आणि 22 म्हणजे 12 भागिले आपण काय करतो 7 करतो, 7 एक्के 7, उरले 5 म्हणजे 5/7 हे येतं. म्हणजे 5 दिवस जे आहे तर ती बाकी उरते. म्हणजे 5 दिवस आपण त्याच्या पुढे जातो. 10 जानेवारी जर सोमवार असेल तर सोमवारच्या पुढे 5 दिवस मोजले तर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार व शनिवार. म्हणजे 5वा दिवस कोणता येतो, शनिवार येतो. मंगळवार म्हणजे सोमवार नंतर. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे. तर 10 जानेवारीला जर सोमवार असेल तर 22 जानेवारीला शनिवार असेल. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 22. तर आता इथे काय दिलेलं आहे, 18 गुणुले 14 वजा 16 गुणुले 4 बरोबर किती. तर आता 18 गुणुले 14 जर तुम्ही केलं तर किती येतं, तर 14 8 112, 2 हातचे आले 11, 14 एक्के 14, 14 आणि 11 किती, तर 25 म्हणजे किती येतं 252 येतं. हे 252 वजा हे किती 16 चोक 64 म्हणजे 252 वजा 64. आता यांची जर वजा बाकी केली तर ती किती येते, तर 188 येते. तर 188 कशामध्ये दिले, तर ऑप्शन 1 मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर याचा आन्सर असणार आहे 188. तर साधा गुणाकार करून त्यातून आपल्याला वजाबाकी करायची होती. पुढील प्रश्न क्रमांक 23. जर 15 17 16 व 8 आणि के यांची सरासरी जर 13 येत असेल तर के बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 4 संख्या दिलीत आणि एक के दिलेला आहे कारण त्यांची सरासरी दिलेली आहे 13. तर आपल्याला के ची किंमत काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे, 15 17 16 8 व के यांची सरासरी किती दिलेली आहे, 13 दिलेली आहे. म्हणजे सरासरी म्हणजे काय, दिलेल्या संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या असतात. तर एकूण संख्या काय, 15 अधिक 17 अधिक 16 अधिक 8 आणि हे अधिक के, एकूण किती 5 संख्या आहेत. म्हणजे भागिले 5, दिलेल्या संख्ये बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे 5 बरोबर सरासरी, म्हणजे सरासरी 13 दिलेली आहे. तर हे 5 जे आहे तर ते भागाकारात आहे, तिकडे 13ला काय जाणार आहे, ते गुणाकारात जाणार आहे. आणि यांची जर बेरीज केली 15 17 16 व 8 तर ती किती येते, 56 येते. 56 अधिक के बरोबर 13 5
हे 65 येणार. म्हणजे के बरोबर काय येणार, हे 65 मधून 56 वजा होईल तिकडे गेल्यावर. म्हणजे 65 मधून 56 गेले, राहिले किती 9. म्हणजे केची किंमत आपल्याला मिळाली 9. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर केची किंमत आपल्याला विचारलेली ती, तर ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे 9 येते. पुढील प्रश्न क्रमांक 24. 12चा वर्ग अधिक 14चा वर्ग वजा 9चा वर्ग. तर 12चा वर्ग किती असतो 144 अधिक 14चा वर्ग किती असतो 196. आता ह्या दोघांच्या वर्गाच्या बेरजेमधून आपल्याला 9चा वर्ग 81 वजा करायचा आहे. तर 144 आणि 196. तर 6 आणि 4 10 0 हातच्याला 1, 9 4 13 आणि 1 14 4 हातच्याला 1 1 1 1 3 340 आलं. आता ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज 340 आली. त्याच्यामधून आपल्याला काय वजा करायचं आहे 81 वजा करायचं आहे. म्हणजे 340 मधून आपल्याला 81 वजा करायचं आहे. म्हणजे हे 340 वजा आहे 81. याच्यातून म्हणजे 9चा वर्ग वजा करायचा आहे. शून्यातनं 1 जात नाही म्हणून 10तनं 1 गेले किती राहिले तर ते 9 राहतात. त्याप्रमाणे इथे हातचा 1 आला. 14तनं 9 गेले तरी ते 5 राहिले आणि 3तनं 1 गेले, 3तनं 2 गेले 1 राहिले. म्हणजे 3तनं 1 गेले 2 राहिले. काय आलं 259. तर आता 259 कशामध्ये दिले तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर याचा आन्सर जे आहे तर ते 259 असेल. तर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. काय दिलेला आहे ते, खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही. तर नाही असं विचारलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नसणारा किल्ला ओळखायचा आहे. तर कोणकोणते किल्ले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात, तर विशाळगड येतो, त्याप्रमाणे सामनागड हा एक येतो आणि रांगणा किल्ला एक येतो. पण सिंहगड जो आहे तर तो पुणे जिल्ह्यात येतो. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते चुकीचं दिलेलं आहे. तर सिंहगड जो आहे तर तो कोल्हापूर जिल्ह्यातील नाही. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार. संगम कोठे होतो. तर प्रश्न क्रमांक 26 दिलेला आहे ते. तर ऑप्शन दिलेले आहेत प्रयाग, चिखली, हरिपूर, पेठ, वडगाव की नृसिंहवाडी. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे नरसोबाची वाडी ज्याला म्हणतो आपण, तीच नृसिंहवाडी येथे कृष्णा व पंचगंगा या 2 नद्यांचा संगम होतो. म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. काय दिलेला आहे ते, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो. तर तो ऑप्शन दिलेत कोयना, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर व कराड. तर आता कृष्णा नदीचा उगम जो आहे तर तो कोठे होतो, तर तो महाबळेश्वर या ठिकाणी होतो. कोठे, महाबळेश्वर या ठिकाणी होतो. आणि त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो, तर तिथे गोदावरी नदीचा उगम होतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. पुढील प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधित हा प्रश्न आहे. तर ऑप्शन दिलेत मापणे, दूधसागर, आंबोली आणि राऊतवाडी. तर कोल्हापूर जिल्ह्यामधला धबधबा कोणता आहे, तर तो राऊतवाडी. राऊतवाडी जो आहे तर तो कोल्हापूर जिल्ह्यामधील महत्त्वाचा असा प्रसिद्ध धबधबा आहे, राऊतवाडी धबधबा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत. आता इथे काय विचारले, नाहीत असं विचारलेलं आहे. तर कोणते जे खेळाडू आहेत तर ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात. तर कोणकोणते आहेत, तर राही सरनोबत ही कोल्हापूरची आहे. त्याप्रमाणे वीर धवल खाडे हा देखील कोल्हापूरचा आहे. त्याप्रमाणे तेजस्विनी सावंत ही देखील कोल्हापूरची आहे. पण अंजली भागवत जी आहे तर ती कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधित नाही. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. तर हा टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताचा खालीपैकी कोणत्या खेळात पदक मिळालं नाही. म्हणजे ऑलिम्पिक 2020चं जे झालं तर ते 2021 साली पार पडलं होतं कोरोनामुळे. तर ते जे होतं तर ते जपान टोकियो या ठिकाणी पार पडले होतं. तर यामध्ये भारताने जे आहे तर ती एकूण 7 पदके मिळवली होती. त्यामध्ये 1 गोल्ड होतं, 2 सिल्वर होते आणि 4 कांस्य होते. आणि 1 गोल्ड जे होतं तर ते भालाफेकमध्ये नीरज चोप्राला मिळालेलं होतं. तर ह्या ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळात पदक मिळालेलं नाही भारताला असं विचारलेलं आहे. तर कशामध्ये भारताला पदक मिळाले होतं, हॉकीमध्ये भारताला मिळालेलं होतं. त्याप्रमाणे भालाफेकमध्ये आत्ताच मी सांगितलं सुवर्ण पदक भेटलेलं होतं आणि बॉक्सिंगमध्ये देखील आपल्याला पदक मिळालेलं होतं. पण टेबल टेनिस या प्रकारात आपल्याला त्या ऑलिम्पिकमध्ये कोणतंही पदक भेटलं नव्हतं. म्हणून याचा आन्सर काय असणार आहे, तर ते टेबल टेनिस या प्रकारात कोणतंही मिळालं नव्हतं. म्हणून ऑप्शन 2 आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे. तर आता आपले जेवढे राज्य आहेत तर त्या राज्याशी संबंधित महत्त्वाचे असे नृत्य प्रकार
किंवा तिथले जे सण उत्सव आहेत तर ते तुम्ही पाठच करून ठेवा, कारण त्यावरती एखादा तरी प्रश्न हमखास विचारला जातो. तर भरतनाट्यम हा जो आहे तर तो तमिळनाडूचा हा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. कोणता? भरतनाट्यम. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. त्याप्रमाणे कर्नाटकचा कोणता आहे? यक्षगान आहे. आसामचा बिहू आहे नृत्य प्रकार, आणि मणिपूरचा मणिपुरी आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर आता चेरापुंजी जे आहे तर तिथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. तर हे चेरापुंजीचं जे ठिकाण आहे तर ते कोणत्या? मेघालय या राज्यात आहे. कोणत्या? मेघालय. जिथे भरपूर पाऊस पडतो हे ठिकाण आहे, त्यासाठी मेघालय या राज्यात ते ठिकाण आहे. पुढील प्रश्न क्रमांक 33. चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे? तर आता चंद्रकांत मांढरे कला संग्रहालयाशी संबंधित हा प्रश्न आहे. तर ते कोठे आहे? तर ते कोल्हापूर या जिल्ह्यातच आहे. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर ते जे संग्रहालय आहे चंद्रकांत मांढरे हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न क्रमांक 34. वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात, म्हणजे कोणतं जे एकक असतं वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी, तर त्या परिमाणात त्याचा आपण म्हणजे वेग मोजतो वाऱ्याचा वेग. तर ऑप्शन 1 दिले जूल. तर जूलमध्ये आपण काय मोजतो? एनर्जी मोजतो. नॉट्समध्ये आपण काय तर आपण हवेचा वेग मोजतो, म्हणून हेच आपलं आन्सर असणार आहे. तर वाऱ्याचा वेग म्हणजे हवेचा वेग जो आहे तर तो आपण नॉट्सच्या एककात मोजतो. अँपिअरमध्ये आपण काय मोजतो? तर करंट मोजतो. आणि वॅट म्हणजे आपण व्होल्टेज मोजतो. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. तर याचा आन्सर नॉट्स असेल, ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 35. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? तर आता भरपूर जणांना वाटेल मराठा, आता मराठा आहे म्हणून मराठीत असेल, तर नाही. तर मराठा जे होतं तर ते इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी सुरू केलं होतं, आणि केसरी जे आहे तर ते मराठी भाषेत होतं. पण आता इथे मुले फसतात, मराठा आहे म्हणून ते मराठी करून देतात, पण जे त्यांनी सुरू केलं होतं मराठा हे वर्तमानपत्र जे की इंग्रजी या भाषेत होतं. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? म्हणजे त्याला आपण सरहद्द गांधी म्हणतो. फ्रंटियर म्हणजे काय? सरहद्द गांधी. तर सरहद्द गांधी म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर खान अब्दुल गफार खान यांना. कोणाला? खान अब्दुल गफार खान यांना आपण फ्रंटियर गांधी म्हणजेच आपण सरहद्द गांधी म्हणून देखील ओळखतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली? म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटे जी जिंकली होती आझाद हिंद सेनेने, तर त्या दोघांची नावे काय ठेवली होती त्यांनी? तर काय ठेवली होती? शहीद आणि स्वराज्य. म्हणजे अंदमानचं शहीद आणि निकोबारचं स्वराज्य. शहीद आणि स्वराज्य इथे ऑप्शन 3 मध्ये तुम्हाला दिसत आहेत. तर आझाद हिंद सेनेने त्यांची जी नावे होती ते जिंकून त्यांचे नामकरण शहीद व स्वराज्य असे केले होते. कोणाच्या नेतृत्वाखाली होते ते? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात. पुढील प्रश्न क्रमांक 38. बंगालची फाळणी कोणी केली? तर आता बंगालची फाळणी जी आहे तर ती कोणी घोषित केली होती? तर लॉर्ड कर्झनी यांनी घोषित केली होती, आणि तेव्हाच त्यांच्यावर टीका जी केली होती लोकमान्य टिळकांनी, तर त्याची तुलना औरंगजेबाशी केली होती लॉर्ड कर्झनची लोकमान्य टिळकांनी. तर बंगालची फाळणी जी आहे तर ती लॉर्ड कर्झनी यांनी केली होती. कधी केली होती? 1905 मध्ये बंगालची फाळणीची घोषणा त्यांनी केली होती. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. त्याप्रमाणे लॉर्ड रिपन, त्याला आपण काय म्हणतो? स्थानिक स्वराज्य संस्थेचा उद्गाता म्हणतो. लॉर्ड रिपन यांना. लॉर्ड डलहौसीच्या काळात तुम्हाला माहिती आहे म्हणजे त्यांनी संस्थाने अनेक खालसा केली होती, त्यामुळे 1857चा उठावा घडून आला होता, आणि याच्याच कारकिर्दीत पहिली रेल्वेची सुरुवात झाली होती भारतामध्ये. आणि लॉर्ड लिटन, तर लॉर्ड लिटनच्या काळात म्हणजे लॉर्ड रिपनच्या अगोदर कोण होता? लॉर्ड लिटन होता. तर त्यांनी महत्त्वाचे असे जो व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट होता तर तो आणलेला, म्हणजे वृत्तपत्रावर गदा आणणारा कायदा त्याने चालू केला. तोच जो पुढे जे आहे तर तो लॉर्ड रिपन याने म्हणजे तो बंद केला होता. म्हणजे लोकप्रिय गव्हर्नर बनलेला होता लॉर्ड रिपन. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. होम रूल लीगची स्थापना कोठे केली? तर आता कोठे केली असं विचारलेलं आहे. तर होम रूल लीग जे होते तर ते अड्यार या ठिकाणी त्याची स्थापना केली होती. कुठे? होम रूल लीगची जी स्थापना आहे तर ती अड्यार या ठिकाणी त्याची झाली होती. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. आणि होम रूल लीगचे जे प्रणेते आहेत तर ते कोण आहेत? महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर लोकमान्य टिळक, आणि इतर ठिकाणी म्हटलं तर ॲनी बेझंट. पुढील प्रश्न क्रमांक 40. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली
होती. कधी केली होती तर 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. तर आता म्हणीवरती आधारित हा प्रश्न आहे. तर काय दिलेला आहे, पळसाला पाने टिंब टिंब. तर आपण काय म्हणतो, पळसाला पाने 3च म्हणतो. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये तुम्हाला दिसत आहे तेच आपलं आन्सर असणार आहे, पळसाला पाने 3च. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असलेली आन्सर की सहित तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला जे आहे तर ते डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये PDF मिळवा. पुढील प्रश्न क्रमांक 42. तर इथे काय दिले, अयोग्य जोडी ओळखा. तर आता जोड्या काय दिल्या आहेत, माणसाचे लेकरू दिलेले आहे. तर माणसाचे लेकरू ही जोडी योग्य आहे. त्याप्रमाणे काय दिलेलं आहे, हरणाचे करोड. तर हरणाचे करोड असतं का नाही, मेंढीचे करोड असतं म्हणून हे हरणाचं पारडच असतं म्हणून हे चुकीचं आहे. 3 नंबरला काय दिले, घोड्याचे शिंगरू. हे बरोबर आहे, घोड्याचे शिंगरू असतं आणि शेळीचे कोकरू असतं, बरोबर आहे. पण करडू जे आहे तर ते मेंढीचं असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर हरणाचे पारडच असते म्हणून अयोग्य जोडी कोणती आहे तर हरणाचे करडू जे दिले ऑप्शन 2 मध्ये तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर गांभीर्य हा जो शब्द आहे तर तो आपल्याला शुद्ध स्वरूपात इथे ओळखायचा आहे. तर गांभीर्य आपण कसं लिहितो, तर इथे भ जो आहे तर तो कसा असतो, दीर्घ असतो. भला जो म्हणजे वर जो असतो वेलांटी दुसरी असते, त्यामुळे ह्या गांभीर्य ऑप्शन 3 मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर तोच जो आहे तर यातला योग्य शब्द असणार आहे. इतर तर जे आहे तर ते चुकीचे दिलेले आहेत. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे, गांभीर्य. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44. शब्दांच्या जाती किती आहेत. तर आता शब्दांच्या एकूण जे जाती आहेत तर त्या एकूण किती आहेत तर त्या 8 जाती आहेत. तर त्यातल्या 4 विकारी व 4 अविकारी. तर विकारी म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद. म्हणजे त्या ज्या आहेत तर त्या म्हणजे त्यामध्ये लिंग वचनानुसार त्यामध्ये बदल होतात म्हणून त्यांना विकारी म्हणतो. आणि अविकारीमध्ये लिंग वचनानुसार त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजे जे की अव्यय जे आहेत तर ते सर्व त्यामध्ये येतात. म्हणजे केवलप्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय हे जे आहेत तर ते त्यामध्ये येतात आणि क्रियाविशेषण अव्यय. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर आता इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत. तर पहिली जोडी काय दिलेली आहे, म्हैस. आता एक म्हैस आणि अनेक काय दिले इथे, म्हशी दिलेला आहे. तर ही जोडी कशी आहे तर ही योग्य आहे. एक म्हैस तर अनेक म्हशी म्हणतो आपण. त्याचप्रमाणे 2 मध्ये काय दिले, मगर मगरी. तर हा PDF थोडी खराब आहे. तर मगर हे ते दिले तर त्याचं मगरी हे देखील योग्य आहे. 3 मध्ये काय दिले, चिंच आणि चिंचोका. तर चिंचचं अनेक वचन काय असतं, चिंचा असतं, चिंचोका नसतं. म्हणून हे 3 जे आहे तर ते चुकीचं असणार आहे आणि तेच जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. चिंच चिंचोका चुकी जोडी आहे. 4 मध्ये विहीर विहिरी ही देखील योग्य जोडी आहे. 4 मध्ये देखील योग्य दिलेली आहे. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार, ती चुकीची जोडी असेल. पुढील प्रश्न क्रमांक 46. टोकियो ऑलिम्पिक्स 2020 मधील पदक विजेती खेळाडू मीराबाई चानू ही कोणत्या राज्याची आहे. तर आता वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिने पदक मिळवलेलं होतं. तर मीराबाई चानू जी आहे तर ती कोणत्या, मणिपूर या राज्याची आहे. कोणत्या, तर मणिपूर या राज्याकडून ती खेळते. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे, मीराबाई चानू मणिपूर या राज्याची खेळाडू आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. खालील दिलेल्या संख्यांपैकी कोणती मूळ संख्या नाही. तर आता मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, 2, 3, 5, 7 याप्रमाणे ह्या मूळ संख्या असतात. तर आता इथे काय दिलेलं आहे तर इथे 1 नंबरला 2 दिलेला आहे. तर ही मूळ संख्या आहे. इथे 3 दिलेला आहे आणि इथे ऑप्शन 4 मध्ये 5 दिलेला आहे. आणि 2, 3, 5 ह्या मूळ संख्या आहेत. पण 9 जी मूळ संख्या आहे का, नाही, कारण तिला 3 ने भाग जातो म्हणून ती संयुक्त संख्या आहे. म्हणून मूळ नसलेली संख्या कोणती तर ती ऑप्शन 2 मध्ये दिलेली आहे, 9. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. 25चा वर्ग किती. तर हा साधा सिंपल प्रश्न आहे. 25चा वर्ग तुम्हाला माहीत पाहिजे. 30 पर्यंत वर्ग माहितीच असले पाहिजे, तोंडपाठ पाहिजे तुमच्या. तर 25चा वर्ग आहे तर तो 625, जे की ऑप्शन 4 मध्ये दिसत आहे तुम्हाला. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. HIKN. तर आता इथे इंग्रजी अक्षर मालिका दिलेली आहे. तर पुढे काय आलं तर ते आपल्याला शोधायचं आहे. तर H नंतर काय असतं, I नंतर काय असतं, जे कट करून पुढे K घेतले, K नंतर LM कट करून N घेतलेलं आहे. म्हणजे इथे H आणि I मध्ये 0चा फरक आहे, I आणि K मध्ये 1चा फरक आहे,
के आणि एन म्हणजे दोन शब्द दोन अक्षर कट करून म्हणजे दोनचा फरक आहे, एल एम कट केलेले आहेत आणि एन घेतला आहे. तर एन नंतर ओ पी क्यू म्हणजे तीन शब्द कट करून आपल्याला काय करायचं, पुढचा शब्द घ्यायचा आहे कुठला, आर. म्हणजे ओ पी क्यू कट करून पुढे काय येणार, आर येणार. तर आर कशामध्ये दिसते तुम्हाला, ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे. तेच आपलं आन्सर असणार, प्रश्नचिन्हा जागी आर येईल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 50. तर हा देखील त्याचप्रमाणे हा अक्षर मालिकेवरती आधारित प्रश्न आहे. काय दिलेला आहे ते, ए सी बी ई सी जी आणि डी डी आय. त्याप्रमाणे ए नंतर काय असतं बी, बी नंतर सी, सी नंतर डी, डी नंतर काय पाहिजे तर इथे ई पाहिजे, म्हणजे सुरुवात ईने पाहिजे. तर आता पुढे इथे काय दिलेलं आहे, सी, सी नंतर डी कट करून ई घेतलेला आहे, ई नंतर एफ कट करून जी घेतलेला आहे, जी नंतर एच कट करून आय घेतलेला आहे, आय कट करून आपण आता आय नंतर काय असतं जे, जे कट करून पुढे आपण काय घ्यायला पाहिजे, के घ्यायला पाहिजे. म्हणजे पुढे जे आहे तर ती ई आणि के येणार आहे. तर आता ई आणि के तुम्हाला कशामध्ये दिसेल तर ऑप्शन 3 मध्ये तुम्ही इथे पाहू शकता, ई आणि के तुम्हाला इथे दिसत आहे. तर ऑप्शन 3 जे आहे तर तेच आपलं योग्य आन्सर असेल. प्रश्नचिन्ह जागी ई आणि के येईल. क्रमांक 51 काय दिलेला आहे इथे, खालीलपैकी कोणते नाम समुदायवाचक म्हणजे समूहवाचक नाम नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शन 1 मध्ये काय दिले, कळप. तर आता कळप जो आहे तर तो आपण काय म्हणतो, हरणांचा कळप म्हणतो, म्हणजे हे समुदायवाचक नाम आहे. त्याप्रमाणे वर्ग म्हणजे विद्यार्थ्यांचा वर्ग म्हणतो आपण. त्याप्रमाणे आपण काय म्हणतो, सैन्य, सैन्य म्हणजे काय एक समूहवाचक हे नाम आहे, म्हणजे तुकडी असते सैन्यांची. आणि ऑप्शन डी मध्ये काय दिसते तुम्हाला, नदी दिसते. तर नदी हे कसं आहे तर हे विशेष नाम आहे, म्हणजे ते समुदायवाचक नाम नाही. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर तेच आपलं आन्सर असणार आहे. समुदायवाचक नाम कोणतं नाही तर ते नदी नाही. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 52. दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो, यामध्ये कोणता अलंकार होतो. आता दोन वस्तूंमध्ये साम्य जिथे दाखवलेलं असतं तर तिथे कोणत्या प्रकारचा अलंकार असतो तर तिथे उपमा प्रकारचा अलंकार असतो. म्हणजे उपमा अलंकार जे आहे तर याचं आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे यामध्ये कोणते शब्द असतात, म्हणजे सम, समान, सारखा, परी, प्रमाणे, परी, स्वानी या प्रकारचे शब्द यामध्ये आपल्याला येतात. म्हणजे मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुरड्यांसारखी, म्हणजे खुरड्यांप्रमाणे म्हणतो आपण. त्याप्रमाणे आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, म्हणजे आबाळासारखी माया तुझी आम्हावरी राहू दे. हे कसं आहे तर हे या उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. म्हणजे त्यामध्ये दोन वस्तूंमधील साम्य जे आहे तर ते सारखेपणा जिथे वर्णन केलेला असतो. आणि उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय तर यामध्ये उत्प्रेक्षा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कल्पना करणे होय. तर आता कल्पना करण्याचं उदाहरण काय असेल तर जणू जणू काय, गमे, वाटे, भासे या प्रकारचे शब्द यामध्ये असतात. म्हणजे आपण काय म्हणतो, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. म्हणजे कोकणातील हापूस आंबा जणू साखरच, म्हणजे जणू, गमे, भासे या प्रकारचे शब्द यामध्ये असतात उत्प्रेक्षा अलंकारामध्ये. आणि यमक अलंकार कवितेच्या चरणाच्या शेवटी असतात. आणि ऑप्शन डी मध्ये काय दिले यापैकी नाही तर हे आन्सर काय असणार तर याचं उपमा अलंकार असेल, ऑप्शन 3. पुढील प्रश्न, मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ ओळखा. तर आता मी पत्र लिहीन हे कसं दिसते तुम्हाला, भविष्यात घडणारी घटना दिसत आहे. लिहीन म्हणजे लिहित आहे काय तो नाही, म्हणजे वर्तमान काळ नाही, भूतकाळ नाही, तर हे कसं आहे तर हे भविष्य काळातलं उदाहरण आहे. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे, हे भविष्यकाळाचं उदाहरण आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 54. एका बकेट म्हणजे एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात, तर 10 मिनिटात किती बकेट भरतील. तर आता एक बकेट भरायला किती 15 सेकंद लागतात आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला 10 मिनिटात किती बकेट भरले काढायचं. तर 10 मिनिटाला सेकंदमध्ये करावं लागेल. म्हणजे आपण काय करतो, 10 गुणिले 60 करतो, म्हणजे हे सेकंदामध्ये झालं. तर आता एक बकेट भरायला किती 15 सेकंद लागतात, म्हणून ह्याला आपण 15 ने भागतो. 15 × 15, 15 चौक 60, 10 चौक किती 40, म्हणजे एकूण 40 जी बकेट आहे तर ती 10 मिनिटात भरतील. तर 40 कशामध्ये दिसते तुम्हाला तर ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे. तर त्याचं आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे 15 सेकंदात जर एक बकेट भरत असेल तर 10 मिनिटात जे आहे तर ते 40 बकेट भरतील. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 55. 327 गुणुले 92, तर हा गुणाकार दिलेला आहे आपल्याला इथे. तर आता इथे डायरेक्ट आता याचा आन्सर तुम्हाला बेसाती 14 म्हणजे एकच स्थानी तर 4 येते आपल्याला दिसतच आहे. तर हे संपूर्ण जर गुणाकार केला तर याचं आन्सर काय येतं तर ते 3,00,000 म्हणजे 30,084 येतं. काय यांचा गुणाकार 30,084 येतो, तो तुम्ही करून पहा. आता गुणाकार तुम्हाला आलाच पाहिजे. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 56. भाषेच्या अलंकाराचे मुख्य किती प्रकार आहेत. तर आता भाषेचे अलंकार जे आहेत तर याचे महत्त्वाचे कसे शब्दालंकार आणि
कोणते असतात? अर्थालंकार. असे 2 प्रकार प्रमुख असतात. तर 2 पर्याय कशामध्ये दिसतो तुम्हाला? तर ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. म्हणजे भाषेचे अलंकार जे आहेत तर ते शब्दालंकार व अर्थालंकार असे त्याचे 2 प्रकार पडतात. त्यानंतर त्यामध्ये उपप्रकार देखील पडतात. पुढील प्रश्न क्रमांक 57. तर इथे देखील आता गुणाकार करायचा आहे. तर इथे काय दिलेलं आहे? 1177 गुणले आता 99 करायचं आहे. तर आता इथे शॉर्ट ट्रिकनुसार आपण काय करतो? ते 1177 करतो. तर गुणवले 99ला आपण काय लिहू शकतो? 100 वजा 1 लिहू शकतो. म्हणजे ह्या 1177 इकडं गुणलं तर काय येतं? 1177 वर 2 शून्य वजा 1177. आता ह्यांची जर वजाबाकी केली तर ती किती येते? तर ती येते 1,16,523. तर 1,16,523 कशामध्ये दिसते तुम्हाला? तर ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे. मग यांचा गुणाकार जर केला तर तो 1,16,523 येतो. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची टिंब होय. म्हणजे आता इथे काय दिले? वर्तुळाचा केंद्रबिंदू. म्हणजे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता हे वर्तुळ आहे. तर आता इथे वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो मध्ये. तर हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू कोणताही इथे आता कुठेही जोडा तुम्ही ही रेषा. तर हे जोडणारे जे बिंदू आहे तर त्याला आपण काय म्हणतो? त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणतो. तर त्रिज्या कशामध्ये दिले? पर्याय तर ऑप्शन 1 मध्ये दिलाय. तुम्ही पाहू शकता. म्हणजे केंद्रापासून वर्तुळाच्या परिघापर्यंत कोणत्याही बिंदू जोडतो त्याला काय म्हणतो? त्रिज्या म्हणतो. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर सद्भावना दिवस जो आहे तर तो 20 ऑगस्टला साजरा केला जातो, ज्या दिवशी राजीव गांधी यांचा जन्मदिन असतो. म्हणजे त्यांची जयंती असते 20 ऑगस्टला. तो 20 ऑगस्ट जो दिन आहे त्या राजीव गांधी यांचा जन्मदिवस तर तो सद्भावना दिन म्हणून आपण साजरा करतो. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 60. एन ही कोणत्या देशाचे चलन आहे? तर एन. तर आता महत्त्वाचे देश आणि त्यांचे चलने हे तुम्ही पाठच करून ठेवा, कारण त्यावरती 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात. आणि त्याप्रमाणे राज्य व राजधान्या हे देखील तुम्ही पाठ करून ठेवा. विविध म्हणजे भारताच्या जवळपासचे देश आहेत त्यांची चलने आणि त्यांच्या म्हणजे राजधान्या हे तुम्ही पाठ करून ठेवा. तर एन जे आहे तर ते जपान देशाचं काय आहे तर ते चलन आहे. ब्रिटनचं काय आहे तर पाऊंड आहे. आणि चीनचं काय आहे तर युआन. चीनचं युआन आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि कोरियाचं काय आहे तर ते तुम्हाला आता म्हणजे कमेंट करून सांगा कोरियाचं काय आहे चलन. पुढील प्रश्न क्रमांक 61. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर जागतिक आरोग्य संघटना जी आहे आपली तर त्याचं जे मुख्यालय आहे तर ते जिनेवा स्वित्झर्लंड येथे आहे. कुठे? जिनेवा स्वित्झर्लंड. ऑप्शन 4 मध्ये दिसत आहे तुम्हाला. तर जागतिक व्यापार आरोग्य संघटना म्हणजे WHO जे मुख्यालय आहे तर ते जिनेवा स्वित्झर्लंड येथे आहे. आणि न्यूयॉर्क येथे काय आहे तर न्यूयॉर्क येथे युनिसेफ जे आहे तर ते युनिसेफचं मुख्यालय जे आहे तर ते न्यूयॉर्क येथे आहे. आणि वर्ल्ड बँक वॉशिंग्टन DC येथे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 62. भारताचे टिंब हे संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात. म्हणजे संरक्षण दलाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख आपण ज्यांना म्हणतो तर ते कोण असतात? तर आपले भारताचे राष्ट्रपती असतात. तर राष्ट्रपती कशात दिसते? ते ऑप्शन 2 मध्ये दिसत आहे तुम्हाला. तर भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 63 काय दिलेला आहे इथं? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर आता हे तर तुम्हाला माहीत असणंच पाहिजे. तर राज्यसभेचे जे प्रमुख असतात ते पदसिद्ध अध्यक्ष म्हणतो त्यांना आपण. कोण असतात तर ते उपराष्ट्रपती असतात. तर उपराष्ट्रपती ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे. म्हणजे राज्यसभेच्या सदस्यांना त्यांचा सभापती निवडण्याचा अधिकार नसतो, कारण उपराष्ट्रपती हेच जे आहे तर त्यांचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा सभापती म्हणतो ज्यांना आपण तर ते असतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो? म्हणजे ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय कामे पाहण्याचं काम कोण करतो? तर ग्रामसेवक करतो. तोच काय सचिव म्हणून देखील कामकाज पाहतो. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक काम करतो. पुढील प्रश्न क्रमांक 65. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरवणे बंधनकारक आहे? तर आता प्रत्येक आर्थिक वर्षात जे आहे तर त्या महाराष्ट्रामध्ये तर आपल्या प्रत्येक गावामध्ये
वर्षाला एकूण 4 ग्रामसभा घेण्यात येतात. म्हणजे कधी कधी असतात तर त्या 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे महाराष्ट्र दिन आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंती, ह्या 4 तारखेला ह्या ग्रामसभा होतात. म्हणजे आर्थिक वर्षात जे आहे तर ते एकूण किती 4 सभा होतात. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 66 इथे काय दिलेलं आहे, 468.3251 या संख्येमध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत किती. तर आता 5 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला इथे शोधायची आहे. तर आता इथे 5 तुम्हाला पॉईंटच्या पुढे किती घरे दिसत आहे, तर तिसऱ्या घरावर दिसत आहे पॉईंटच्या पुढे. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर 5 जे आहे तर 0.325 म्हणजे तिसऱ्या घरावर दिसतंय. म्हणून आपण काय करतो, 5 गुणिले भागिले काय करतो, 1 वर 3 शून्य देऊन त्याला भागतो. 5 भागिले 1000 म्हणजे त्याला आपण कसं लिहू शकतो, 5 गुणिले 10चा घातांक वजा 3 असं लिहू शकतो. तर हे कशामध्ये दिले, तर ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला दिसत आहे. म्हणजे 5 ची जी स्थानिक किंमत आहे तर ती ऑप्शन 2 मध्ये दिलेली आहे, 5 गुणिले 10चा घातांक वजा 3. पुढील प्रश्न क्रमांक 67, खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे. तर आता हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. तर कोणता, तर तो शिरोळ तालुका. तर या शिरोळ तालुक्यामध्ये खिद्रापूर हे देवस्थान आहे व तिथे जैन लेणी देखील आढळतात या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. खिद्रापूर देवस्थान जे आहे तर ते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये आहे. पुढील प्रश्न क्रमांक 68, कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला. तर आता हा म्हणजे 1884 जे साल आहे, म्हणजे थोडा खूप म्हणजे लांबचा प्रश्न आहे, पण कोल्हापूर शहराबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर तो नवीन राजवाडा जो होता तर तो 1884 साली बांधला गेलेला होता. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69, तर आता इथे काय दिलेलं आहे, आता 12/45 दिलेला आहे, बरोबर x काय दिलेला आहे, ते 135 दिलेला आहे. तर x ही किंमत आपल्याला इथे काढायची आहे. तर आता इथे आपण काय करतो, डायरेक्ट आता हे 45 काय करणार, ह्याला भागू शकतो आपण, कारण 45 इकडे वर जाणार आहे. म्हणजे हे 45 जर 135 भागलं, 45 त्रिक 135 आणि हे 3 इकडे गेलो काय होणार आहे, गुणाकारात जाणार आहे. म्हणजे 12 त्रिक काय होणार आहे, 36 होणार आहे. म्हणजे x बरोबर आपल्याला काय भेटणार आहे, ते 36 भेटणार. ते 36 ऑप्शन 3 मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर तेच आपलं याचं ॲन्सर असणार आहे 36. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70, भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत. तर आता त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर त्यावेळेस रेल्वेचे मंत्री होते आपल्या भारताचे, तर कोण होते, तर अश्विनी वैष्णव. तर सध्या देखील हेच आहेत. कोण आहेत, अश्विन वैष्णव जे आहे तर भारताचे रेल्वे मंत्री आहेत सध्याला देखील. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक तर इथे 71, तर आता इथे काय दिलेलं आहे, 3 गुणिले 5 बरोबर 34, 5 गुणिले 7 बरोबर 74. त्याप्रमाणे 7 गुणिले 9 बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. तर आता इथे काय केलेलं दिसतंय तुम्हाला, तर इथे 3चा वर्ग आधी किती 5चा वर्ग केला आहे. 3चा वर्ग असतो 9, 5चा वर्ग असतो 25. आता 3चा वर्ग 9 आणि 25 जर यांची बेरीज केली तर ती किती येते, 34 येते. त्याप्रमाणे इथे 5चा वर्ग अधिक 7चा वर्ग, 5चा वर्ग असतो 25, 7चा वर्ग असतो 49. यांची जर बेरीज केली तर ती किती येते, 49 आणि 25 74 येते. त्याप्रमाणे आता इथे काय दिलेलं आहे, 7 आणि 9, 7 गुणिले 9 दिलेलं आहे. मग 7चा वर्ग किती असतो 49 आणि 9चा वर्ग असतो 81 आणि 49 आणि 81 जर केलं तर ते किती येतं, 130 येतं. तर कशामध्ये दिसते ते, तर ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला दिसत आहे. मी 7 गुणिले 9 बरोबर काय येणार, तर ते 130 येईल. पुढील प्रश्न क्रमांक 72, अदर पूनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर अदर पूनावाला जे आहेत तर ते सिरम इन्स्टिट्यूट जी आहे पुण्याची, तर त्याची जे आहे तर ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO आहे सिरम इन्स्टिट्यूटचे. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. अदर पूनावाला हे CEO आहे सिरम इन्स्टिट्यूट. पुढील प्रश्न क्रमांक 73, बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो. तर बेरी हा जो आजार आहे तर तो व्हिटॅमिन B म्हणजे थायमिन म्हणतो ज्याला आपण, तर त्या थायमिनच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो. तर अजीवनसत्वाअभावी आपल्याला माहिती आहे रात आंधळेपणा होतो. क जीवनसत्वाअभावी स्कर्वी हा रोग होतो आणि ड जीवनसत्वाअभावी मूडदूस हा रोग होतो. तर इथं आपल्याला बेरी विचारलेलं तर ते ब जीवनसत्वाअभावी होतो, त्यालाच आपण थायमिन म्हणतो. पुढील प्रश्न क्रमांक 74, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते. तर आता इन्सुलिन जे स्त्रवत असतं आपल्या शरीरामध्ये
तर ते जे आहे तर ते स्वादुपिंडामधून स्त्रवतं, म्हणजे स्वादुपिंडापासून त्या अवयवापासून ते निर्माण होते इन्सुलिन हे संप्रेरक. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. आणि यकृतामधून वेगवेगळ्या प्रकारची पित्त रस तयार होतात. पुढे प्रश्न क्रमांक 75. तर आता इथे काय दिलेलं आहे, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही असं इथे विचारलेलं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 1 मध्ये काय दिले, तर इथे थोडं दिसत नाही पण इथे पेंच दिलेलं आहे. तर पेंच हे आपल्या नागपूर जिल्ह्यात येतं, तर हे महाराष्ट्रात आहे. 2 मध्ये तुम्हाला दिसत आहे रणथंबोर, तर रणथंबोर जे आहे तर ते राजस्थान राज्यात येतं, महाराष्ट्रामध्ये ते येत नाही. तेच आपलं आन्सर असणार आहे. आणि 3 ऑप्शनमध्ये काय दिले, मेळघाट, तर मेळघाट हे अमरावती जिल्ह्यात आहे, हे महाराष्ट्रात आहे. ताडोबा चंद्रपूर हे देखील महाराष्ट्रात आहे. पण महाराष्ट्रातलं नसलेलं विचारले होतं तर ते रणथंबोर ऑप्शन बी मध्ये दिले, राजस्थानमध्ये आहे तेच आपलं आन्सर असतं. तर प्रश्न क्रमांक 76 काय दिलेलं आहे ते, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर आता ऑप्शन काय दिले आपल्याला, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली व गोंदिया. तर हेमलकसा हे जे स्थळ आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे, तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ते आहे. कोणत्या, गडचिरोली. तर ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे गडचिरोली. तर हेमलकसा जे आहे तर हे स्थळ गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येते. पुढील प्रश्न क्रमांक 77. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे. तर हे तर तुम्हाला आता माहीत असणे गरजेचं आहे. तर जे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मानले जातं, ज्याची उंची जी आहे तर ती 1646 मीटर इतकी आहे, जे की कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते अहिल्यानगर. तर ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे. तर ऑप्शन दिले आहेत नाशिक, नागपूर, पुणे आणि कोल्हापूर. तर आता गुप्त वार्ता प्रबोधिनी आपल्याला विचारलेलं आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, तर ते आपल्या पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. आपली जी गुप्त वार्ता प्रबोधिनी जी आहे महाराष्ट्राची तर ती पुणे या शहरामध्ये आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे 3. पुढील प्रश्न क्रमांक 79. इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्यांच्या सीमेवर आहे. तर आता इंद्रावती जी नदी आहे तर ती महाराष्ट्रासोबत जे कोणतं राज्य आहे तर ते छत्तीसगड राज्य आहे. तर या छत्तीसगड व महाराष्ट्र या 2 म्हणजे आपल्या ह्या छत्तीसगडच्या म्हणजे राज्याच्या सीमेवर आहे. म्हणजे महाराष्ट्रासोबत जे सीमा जी आहे तर त्या छत्तीसगडची आहे, तर त्या सीमेवर इंद्रावती नदी वाहते. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे छत्तीसगड. तर प्रश्न क्रमांक 80 काय दिलेला आहे ते, महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे. तर नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र जे पोलिसांचं जे दल आहे तर त्याचं नाव काय आहे, तर ते C60 या नावाने ओळखले जाते, जे की गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपलं ते दल कार्यरत असते. म्हणजे नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी याची स्थापना केलेली आहे, C60 दल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात. तर आता शब्दांच्या एकत्रीकरणाने असं दिलेलं आहे, तर जो नवीन जोड शब्द तयार होतो तर त्याला आपण काय म्हणतो, शब्दाच्या एकत्रीकरणाने तयार झालेल्या शब्दाला, तर त्याला आपण एक सामासिक शब्द म्हणतो. काय म्हणतो, सामासिक शब्द. म्हणजे शब्दांच्या एकत्रीकरणाने तो तयार होतो. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे सामासिक शब्द. पुढील प्रश्न क्रमांक 82. खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे. तर सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर हे विशिष्ट एका जातीचा यामधून आपल्याला बोध होतो. तर मुलगा हे कसं आहे, तर हे एक सामान्य नाम आहे. आता मुलगा म्हणजे अनेक मुलगे येतात त्यामध्ये वेगवेगळ्या नावांची, जसे की रामा, तर रामा हे विशेष नाम मुलगामध्ये येतं. तर गंगा हे कसं आहे, देखील विशेष नाम आहे एका नदीचं. नदी हे सामान्य नाम झालं, तर यातलं गंगा हे विशेष नाम आहे. आणि 4 नंबरमध्ये काय दिले, भारत. तर आता भारत आपल्या देशाचं नाव आहे, किंवा भारत म्हणजे एखाद्या व्यक्तीचं सुद्धा नाव असू शकतं, म्हणून हे सामान्य नाम नाही. ऑप्शन 1 मध्ये दिसते तुम्हाला मुलगा, हे जे मुलगा किंवा मुलगी हे सामान्य नाम मध्ये येतात, म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर आता इथे 4 शब्द आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर कोणकोणते शब्द आहेत, तर ते कडू, सुंदर, हुशार आणि पोट. तर कडू, सुंदर, हुशार आणि पोट. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कडू, सुंदर आणि हुशार हे काय, तर एक प्रकारचे गुण आहेत, म्हणजे हे काय विशेषण आहेत, एक प्रकारच्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. कडू, सुंदर, हुशार म्हणजे हे कसे झाले, तर हे विशेषणाचे प्रकार झाले. पण पोट जे आहे तर हे नामाचा प्रकार आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता असेल तर तो ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे, पोट. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84. पुढील म्हण पूर्ण करा. आता म्हण काय दिलेली आहे ते,
असेल तेव्हा दिवाळी नाही तर टिंबटिंब. तर आपण काय म्हणतो, असेल तेव्हा दिवाळी नाही तर शिमगा, म्हणजे नसलं की शिमगा म्हणतो आपण. असेल तेव्हा दिवाळी नाही तर शिमगा. तर म्हणी आणि वाक्यप्रचार हे तुम्ही पाठच करून ठेवा, त्यावर एखादा तरी प्रश्न हमखास विचारला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 85. तर आता इथे साधं सिम्प्लिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, 5/6 बरोबर प्रश्नचिन्ह भागिले 30. तर आता हे काय होणार आहे, 30 तिकडे वर जाईल, मग किंवा डायरेक्ट आपण ते 6 की 6 6 पंचे 30 करणार आणि 5 जे आहे तर इकडे 5ला परत आता गुणाकारात जाणार. प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे, तर ते 30 5 5 25 म्हणजे 25 यायला पाहिजे. कशाने दिले 25, तर ऑप्शन 3 मध्ये दिले, तुम्ही इथे पाहू शकता. तर याचा आन्सर काय असणार आहे, तर ते ऑप्शन 3 25. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे. तर आता दाल आणि उलर ही जी दोन सरोवरे आहेत तर ती जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहेत. तर ऑप्शन 1 मध्ये दिसत आहे तुम्हाला. तर दाल हे जे सरोवर आहे तर ते जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे. तर आरोग्य विज्ञान विद्यापीठ आपल्याला विचारले आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन 3 मध्ये तुम्हाला दिसत आहे नाशिक. तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. आणि जैव तंत्रज्ञान विद्यापीठ जे आहे तर ते नागपूर या ठिकाणी आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 88. तर इथे थोडे PDF तुम्हाला इथे खराब आहे. तर इथे काय दिलेलं आहे, राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे. तर मी प्रश्न तुम्हाला सांगतो, राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे. तर राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात, तर राज्याचे व म्हणजे केंद्रशासित प्रदेशांचे मिळून एकूण 238 असतात. आणि राष्ट्रपतीद्वारे एकूण किती 12 सदस्य, म्हणजे एकूण 238 आणि 12 किती झाले 250. म्हणजे राज्यसभेमध्ये एकूण 250 सदस्य असतात, जे की कायमस्वरूपी म्हणजे सभासद आहे राज्यसभा, आणि ते कधीही बरखास्त होत नसते. म्हणून ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची जर PDF फ्रीमध्ये हवे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. प्रश्न क्रमांक 89. सर्वात मोठा ग्रह कोणता. तर आता आपल्या एकूण ग्रहमालेत 8 ग्रह आहेत. तर त्या 8 ग्रहापैकी सर्वात मोठा जो ग्रह मानला जातो तर तो कोणता आहे, गुरु ग्रह. आणि सर्वात वेगवान ग्रह ज्याला आपण बुध ग्रह म्हणतो, सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, तर तो गुरु ग्रह आहे. आणि तेजस्वी ग्रह म्हणून कोणता, तर शुक्र ग्रह ओळखला जातो. आणि जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह आहे तर तो आपला पृथ्वी आहे. तर त्यापैकी सर्वात मोठा जो ग्रह आहे तर तो कोणता आहे, तर तो गुरु ग्रह आहे. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे गुरु. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली. तर आता वेगवेगळ्या चळवळी आपल्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात घडून गेल्या होत्या. तर त्यापैकी चले जाव चळवळ एक महत्त्वाची होती. तर ती जी चळवळ आहे तर ती 1942 मध्ये सुरू झाली होती. कोणत्या, तर 1942 या वर्षी सुरू झाली होती चले जाव चळवळ. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली. म्हणजे पहिली जी फूट होती काँग्रेसमध्ये तर ती कोणत्या अधिवेशनामध्ये पडली होती. तर ते सुरतचं जे अधिवेशन होतं 1907 सालचं. कधीचं, 1907 साली जे सुरतचं अधिवेशन होतं त्यामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती, जहाल महाल. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. काँग्रेसमध्ये सुरतच्या अधिवेशनात फूट पडली होती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92. तर इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, तर मादाम म्हणजेच मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला होता. तर कुठे फडकवला होता त्यांनी तर म्हणजे जर्मनी या देशामध्ये, पण कुठे, स्टुटगार्ट. तर स्टुटगार्ट इथे एक सभा भरली होती. तर त्या सभेमध्ये त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज फडकावला होता. कोणी, मादाम भिकाजी कामा यांनी. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार स्टुटगार्ट येते. पुढील प्रश्न क्रमांक 93. धारासाना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते. तर हे जे होतं तर ते सरोजिनी नायडू ह्या ज्या महिला होत्या तर त्यांच्या नेतृत्वात हे धारासाना सत्याग्रह झालेला होता. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. धारासाना सत्याग्रहाचे जे नेतृत्व होते तर ते सरोजिनी नायडू यांनी केले होते. तर आपल्या भारताच्या ज्या आहेत पहिल्या राज्यपाल म्हणून सरोजिनी नायडू यांना ओळखले जाते, पहिल्या महिला राज्यपाल म्हणून. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. काय दिलेलं आहे इथे, पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते. तर आता पाक्षिक जे आहे
तर ते किती दिवसांनी, तर 15 दिवसांनी प्रत्येक पाक्षिक जे आहे तर ते प्रकाशित होते. 7 दिवसांनी साप्ताहिक म्हणजे साप्ताहिक म्हणतो त्याला आपण. त्यानंतर अजून एक महिन्याचं जे असतं तर ते मासिक असतं आणि वर्षाचं जे असतं त्याला आपण वार्षिक म्हणतो. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि जे कोणत्याही दिवसाने प्रसिद्ध होतं तर त्याला आपण नियत म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, तर नियतकालिक म्हणतो त्याला आपण. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 95. कोणाच्या पिल्लास बछडा म्हणतात? तर ऑप्शन दिलेत हत्ती, घोडा, वाघ आणि सिंह. तर बछडा आपण कोणाच्या पिल्लास म्हणतो, तर आपण वाघाच्या पिल्लाला काय म्हणतो, बछडा असे म्हणतो. काय म्हणतो, वाघाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो, बछडा असे म्हणतो. आणि घोड्याच्या पिल्लाला आपण किंवा गाढवाच्या पिल्लाला आपण शेंगरू म्हणतो. आणि सिंहाच्या पिल्लाला आपण छावा म्हणतो. हे देखील लक्षात ठेवा. वाघाचं जे असतं तर ते बछडा असतो. तर हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात ते तुम्हाला आता कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 96. खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात? तर आता शावक दिलेला आहे. ऑप्शन आहेत गाय, हरिण, मांजर आणि शेळी. तर शावक आपण कोणाच्या पिल्लास म्हणतो, तर आपण हरणाच्या पिल्लास काय म्हणतो, शावक म्हणतो. काय म्हणतो, हरणाच्या पिल्लास आपण शावक असे म्हणतो. गायचं काय असतं, वासरू असतं. मांजराचं काय असतं, पिल्ले म्हणतो आपण मांजराची. आणि शेळीचं काय असतं, करडू असतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे आपल्याला काय विचारलंय, तर शावक जे आहे तर ते हरणाचं असतं. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ह्या प्रश्नाचं आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. काय सुंदर देखावा आहे हा, यातील नाम ओळखा. तर आता काय सुंदर देखावा आहे हा, तर नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर आता या वाक्यामध्ये कशाबद्दल बोललं जात आहे, तर ते देखाव्याबद्दल बोललं जात आहे. म्हणजे दिसणारा कोण आहे, तर ते देखावा आहे. म्हणून क्रियापदाचा आपण नारा, नारी, नारे याने जर प्रश्न विचारला म्हणजे दिसणारा कोण, तर देखावा. देखावा जे आहे तर ते दिलेल्या वाक्यातील नाम असणार आहे. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल, देखावा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 98. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात. तर आता अधोरेखित काय केलं आहे, तया. म्हणजे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तर तया ह्याला अधोरेखित केलेलं आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, तया किंवा आपण त्याला म्हणतो. म्हणजे हे काय नामाऐवजी वापरलेलं आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम म्हणतो. म्हणजे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणजे इथे तया जे आहे तर ते सर्वनाम म्हणून वापरलेलं आहे. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल, सर्वनाम. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर आता 4 शब्द दिलेले आहेत तुम्हाला, परीक्षा, शहरीकरण, आधुनिक आणि प्रतिध्वनी. तर यापैकी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर यापैकी परीक्षा जर तुम्ही पाहिलं तर हा शुद्ध शब्द दिसत आहे. तर हे एक तर ॲन्सर आपलं असणार आहे. त्याप्रमाणे शहरीकरण हे देखील योग्य शब्द दिसत आहे इथे. त्याप्रमाणे आधुनिक. तर आता इथे आधुनिक दिलेला आहे. तर कसा असतो, मध्ये दीर्घ असतो म्हणजे आ असतो. इथे आधुनिक असतं, आधुनिक नसतं. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. आधुनिक पाहिजे होतं तिथे, तर तो इथे अशुद्ध शब्द असेल. आणि प्रतिध्वनी हा योग्य दिलेला आहे. तर ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे, अशुद्ध शब्द. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 100. पुढील वाक्यप्रचार पूर्ण करा. तर आता मगाशी आपण म्हणीवरती पाहिला होता, तर हा वाक्यप्रचारावरती आधारित आहे. तर हा शेवटचा प्रश्न आहे आपला. तर काय दिलेला आहे, हाडाचे टिंबटिंब करणे. तर काय म्हणतो आपण, हाडाचे आता ऑप्शन दिलेत, लाकडे करणे, पाने करणे, काडे करणे की फुले करणे. तर आपण काय म्हणतो, खूप कष्ट करणे. म्हणजे काय करणे, तर हाडाचे काडे करणे म्हणतो. मी काय करतो, हाडाचे काडे करणे. तर हा असा वाक्यप्रचार असतो, म्हणजे खूप कष्ट करणे याचा अर्थ होतो. तर हाडाचे काडे करणे म्हणजे ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, ते रिकाम्या जागी येईल. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर हे 100व्या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे.